भारतीय राज्यघटनेचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे होते. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. मूळ राज्यघटनेत किती कलमे आणि अनुसूची होत्या? मूळ राज्यघटनेत 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. सध्या राज्यघटनेत किती अनुसूची आहेत? सध्या राज्यघटनेत 12 अनुसूची आहेत. मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतले आहेत? मूलभूत अधिकार अमेरिका या देशाच्या घटनेतून घेतले आहेत. राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकाराचे वर्णन आहे? राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकाराचे वर्णन आहे. कलम 12 ते 35 दरम्यान. सध्या भारतीय नागरिकांना किती मूलभूत अधिकार आहेत? सध्या भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते? कलम 32 ला संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते. कलम 32 हे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. मालमत्तेचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आला? मालमत्तेचा अधिकार 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये काढून टाकण्यात आला. अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित कलम कोणते? अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित कलम 17 होय. मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली आहेत? मूलभूत कर्तव्ये रशिया या देशाकडून घेतली आहेत. मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? मूलभूत कर्तव्ये भाग 4 कलम 51 मध्ये आहेत. सध्या एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षणाचे कलम कोणते? 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षणाचे कलम 21 आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. राष्ट्रपतीची निवड कोणाकडून केली जाते? राष्ट्रपतीची निवड संसद आणि विधानसभेचे निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाकडे देतात? राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. तिन्ही दलाचे सेना, नौदल, हवाई दल यांचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात. संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. वयाची किती वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र असते? वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र असते. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्य नियुक्त करतात? राज्यसभेत राष्ट्रपती 12 सदस्य नियुक्त करतात. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा होय. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा होय. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? राज्यसभेचा कार्यकाळ राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो. तर त्यांच्या सदस्यांचा राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षे इतका असतो.
राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो? सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष इतका असतो. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती? लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावे लागते. लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 इतकी असू शकते. सध्या 543 जागांवर निवडणुका होतात. राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती? राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 इतकी आहे. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती ग. माळवणकर होते. धनविधेयक प्रथम कुठे मांडले जाते? धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडले जाते. भारताचे वास्तविक प्रमुख कोण असतात? भारताचे वास्तविक प्रमुख पंतप्रधान असतात. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतात? पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. केंद्र सरकारचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? केंद्र सरकारचे मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष होय. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 62 वर्ष होय. भारतीय राज्यघटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय राज्यघटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? सध्या भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात. राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतात? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे. विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती? विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असावे लागते. मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणत्या घटनादुरुस्तीला म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन 42वी घटनादुरुस्ती 1976 या घटनादुरुस्तीला म्हणतात. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने केले? मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष 61व्या घटनादुरुस्तीने केले. पंचायत राज्याशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? पंचायत राज्याशी संबंधित घटनादुरुस्ती 73वी घटनादुरुस्ती होय. आणीबाणीचे किती प्रकार आहेत? आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. राष्ट्रीय, घटक राज्य म्हणजेच राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीचे कलम कोणते? राष्ट्रीय आणीबाणीचे कलम 352 होय. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाद्वारे लागू होते? राष्ट्रपती राजवट कलम 356 अन्वये लागू होते. आर्थिक आणीबाणीचे कलम कोणते? आर्थिक आणीबाणीचे कलम 360 होय. घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? घटनादुरुस्तीची प्रक्रिया कलम 368 मध्ये आहे. निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? निवडणूक आयोगाची तरतूद कलम 324 मध्ये आहे. भारताची राज्यघटना कोणत्या भाषेत लिहिली गेली आहे? भारताची राज्यघटना हिंदी आणि इंग्रजी या भाषेत लिहिली गेली आहे. मूळ राज्यघटना बरं. संविधानाच्या मूळ प्रतीवर कोणी स्वाक्षरी केली? संविधानाच्या मूळ प्रतीवर 284 सदस्यांनी सही केली. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? भारतीय राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कधी जोडले? संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये जोडले गेले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ग्रामपंचायती स्थापनेचे कलम कोणते? ग्रामपंचायती स्थापनेचे कलम 40 होय. समान नागरी कायद्याचे कलम कोणते? समान नागरी कायद्याचे कलम 44 होय. भारताचे महान्यायवादी कोणाद्वारे नियुक्त केले जातात? भारताचे न्यायवादी राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात.
जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती? लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष. राज्यसभा सदस्यांची निवड कोणाकडून होते? राज्यसभा सदस्यांची निवड विधानसभेच्या सदस्यांकडून होते. भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणी मांडली? भारतीय संविधानाची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. संविधानानुसार भारताचे स्वरूप कसे आहे? संविधानानुसार भारताचे स्वरूप सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक अशा प्रकारचे आहे. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोठून घेतले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य मुंडक उपनिषदामधून घेतले. भारताचे राष्ट्रीय गाणे वंदे मातरम कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रीय गाणे वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? जन गण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. राष्ट्रीय आणीबाणीत कोणते मूलभूत अधिकार रद्द होऊ शकत नाहीत? राष्ट्रीय आणीबाणीत कलम 20 व कलम 21 मधील मूलभूत अधिकार रद्द होऊ शकत नाहीत. पंचायत राज व्यवस्था भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली? पंचायत राज व्यवस्था भारतात सर्वप्रथम राजस्थान मधील नागौर या जिल्ह्यामध्ये सुरू झाली. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? वित्त आयोगाची स्थापना कलम 280 नुसार होते. भारतीय राज्यघटनेने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिले आहे? भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्व दिले आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे हे कोणत्या कलमात आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे हे कलम 51 मध्ये आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतात? संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात. संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतात? संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापती भूषवतात. माहितीचा अधिकार कधी लागू झाला? माहितीचा अधिकार 2005 साली लागू झाला. नगरपालिकेशी संबंधित अनुसूची कोणती? नगरपालिकेशी संबंधित अनुसूची 12 होय. पक्षांतरबंदी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? पक्षांतरबंदी कायदा 10व्या अनुसूचीमध्ये आहे. भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख होय. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. UPSCचे अध्यक्ष कोणाकडून नियुक्त केले जातात? UPSCचे अध्यक्ष राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती? नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. राज्यघटनेच्या कोणत्या भागात निवडणुकाचे वर्णन आहे? राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये निवडणुकाचे वर्णन आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणासमोर शपथ घेतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालासमोर शपथ घेतात. लोकसभेचा सभापती आपला राजीनामा कोणाला देतात? लोकसभेचा सभापती आपला राजीनामा लोकसभेच्या उपसभापतींना देतात. भारतीय राज्यघटनेनुसार सार्वभौम सत्ता कोणाकडे आहे? भारतीय राज्यघटनेनुसार सार्वभौम सत्ता भारताच्या जनतेकडे आहे. भारत हा राज्यांचा संघ असेल हे कोणत्या कलमात नमूद आहे? भारत हा राज्याचा संघ असेल हे कलम 1 मध्ये नमूद आहे. नवीन राज्याची निर्मिती आणि सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला आहेत? नवीन राज्याची निर्मिती आणि सीमा बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे कलम 14 मध्ये आहे. पदव्यांची समाप्ती कोणत्या कलमाशी संबंधित आहे? पदव्यांची समाप्ती कलम 18 मध्ये संबंधित आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कलम कोणते? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कलम 19 होय. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? जीविताचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण कलम 21 मध्ये आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 दरम्यान येतो. अल्पसंख्याच्या हिताचे रक्षण कोणत्या कलमात आहे? अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण कलम 29 मध्ये आहे. कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे हृदय मानले आहे? कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे हृदय मानले. समान कामासाठी समान वेतन
कोणत्या कलमात येते? समान कामासाठी समान वेतन कलम 39 मध्ये येते. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत? मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड या देशाकडून स्वीकारली आहेत. गोहत्या बंदीचा उल्लेख कोणत्या कलमात येतो? गोहत्या बंदीचा उल्लेख कलम 48 मध्ये येतो. ऐतिहासिक स्मारकाचे संरक्षण करण्याचे कर्तव्य कोणत्या कलमात आहे? ऐतिहासिक स्मारकाचे संरक्षण करण्याचे कर्तव्य कलम 49 मध्ये आहे. न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ वेगळे करण्याचे कलम कोणते? न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ वेगळे करण्याचे कलम 50 होय. मोफत कायदेशीर मदत कोणत्या कलमात आहे? मोफत कायदेशीर मदत कलम 39 मध्ये आहे. राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रियेचे कलम कोणते? राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रियेचे कलम 61 होय. राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कलम 72 मध्ये आहे. भारताचा महान्यायवादी कोणत्या कलमांतर्गत नियुक्त होतो? भारताचा महान्यायवादी कलम 76 अन्वये नियुक्त होतो. संसदेच्या रचनेचे कलम कोणते? संसदेच्या रचनेचे कलम 79 होय. राज्यसभेची रचना कोणत्या कलमात आहे? राज्यसभेची रचना कलम 80 मध्ये आहे. लोकसभेची रचना कोणत्या कलमात आहे? लोकसभेची रचना कलम 81 मध्ये आहे. संसदेचे सचिवालय कोणत्या कलमांतर्गत येते? संसदेचे सचिवालय कलम 98 अंतर्गत येते. लोकसभेचे कोरम किती असते? लोकसभेचे कोरम एकूण सदस्य संख्येच्या 1/10 इतके असते. 0 आवर शून्य प्रहर म्हणजे काय? 0 आवर शून्य प्रहर म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासानंतर वेळ दुपारी 12 वाजता सुरू होणारा त्याला 0 आवर असे म्हणतात. संसदेचे वर्षातून किती अधिवेशने होणे अनिवार्य आहे? संसदेचे वर्षातून 2 अधिवेशने होणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय कोणत्या कलमानुसार आहे? सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय कलम 129 अनुसार आहे. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कोणत्या कलमानुसार देऊ शकतात? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कलम 143 नुसार घेऊ शकतात. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक कोणत्या कलमात आहेत? भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक कलम 148. 2 किंवा अधिक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असू शकते का? 2 किंवा अधिक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असू शकते. उदाहरणार्थ मुंबई उच्च न्यायालय. जनहित याचिकाचे जनक कोणाला मानले जाते? PILचे जनक न्यायमूर्ती PN भगवती यांना मानले जाते. राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 213 मध्ये आहे. राज्याचा महाधिवक्ता कोणत्या कलमात आहे? राज्याचा महाधिवक्ता कलम 165 मध्ये आहे. विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार संसदेला राज्याच्या शिफारसीनुसार आहे. विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चालते? विधानसभेचे कामकाज विधानसभा अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली चालते. विधान परिषदेचे सदस्य कोणाकडून निवडले जातात? विधान परिषदेचे सदस्य शिक्षक, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा सदस्यांमधून निवडले जातात. GST परिषद कोणत्या कलमांतर्गत येते? GST परिषद कलम 279 अंतर्गत येते. संचित निधी कोणत्या कलमात आहे? संचित निधी कलम 266 अंतर्गत आहे. आकस्मिक निधी कोणत्या कलमात आहे? आकस्मिक निधी कलम 267 मध्ये आहे. आंतरराज्य परिषदेची स्थापना कोण करतात? आंतरराज्य परिषदेची स्थापना राष्ट्रपती कलम 263 अन्वये करतात. संपत्तीचा अधिकार आता कोणत्या कलमात आहे? संपत्तीचा अधिकार आता कलम 300 मध्ये आहे. लोकसेवा आयोगाचे वर्णन कोणत्या भागात आहे? लोकसेवा आयोगाचे वर्णन भाग 14 कलम 315 ते 323 दरम्यान आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात किती सदस्य असतात? केंद्रीय निवडणूक आयोगात 3 सदस्य असतात, 1 मुख्य आणि 2 अन्य. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कोणत्या कलमात आहे? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कलम 338 मध्ये आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग कोणत्या कलमात आहे? राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग कलम 338 मध्ये आहे.
मागासवर्गीयांसाठीचा राष्ट्रीय आयोग कोणत्या कलमात आहे? मागासवर्गीयांसाठीचा राष्ट्रीय आयोग कलम 338 ब मध्ये आहे. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. कलम 312 अन्वये. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी हे होते. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कधी संमत झाला? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कलम 2013 साली संमत झाला. केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना संतानम समितीच्या शिफारशीनुसार झाली. भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागली आहे? भारतात आतापर्यंत एकाही वेळा आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही. 42व्या घटनादुरुस्तीने कोणते 3 शब्द प्रस्तावनेत जोडले? 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, एकात्मता हे शब्द प्रस्तावनेत जोडले. 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 74वी घटनादुरुस्ती नगरपालिका, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे. पक्षांतरबंदी कायदा कोणत्या पंतप्रधानांच्या काळात आला? पक्षांतरबंदी कायदा राजीव गांधी यांच्या काळात आला. संविधानातील मूळ संरचना बेसिक स्ट्रक्चर हा सिद्धांत कोणत्या खटल्यात मांडला? संविधानातील मूळ संरचना बेसिक स्ट्रक्चर हा सिद्धांत केशवानंद भारती खटला 1973. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान होय. पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य आंध्र प्रदेश होय. महाराष्ट्रात पंचायत राज्याची सुरुवात कधी झाली? महाराष्ट्रात पंचायत राज्याची सुरुवात 1 मे 1962 रोजी झाली. वसंतराव नाईक समिती कशाशी संबंधित आहे? वसंतराव नाईक समिती पंचायत राजशी संबंधित आहे. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच भूषवतात. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO असतो. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी म्हणजेच BDO असतो. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक असतो. सरपंचाला राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे देतो? सरपंचालाच राजीनामा द्यायचा असल्यास तो पंचायत समिती सभापतीकडे देतो. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ 2.5 वर्षे इतका असतो. भारतीय संविधानाची हस्तलिखित प्रत कोणी लिहिली? भारतीय संविधानाची हस्तलिखित प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली. संविधानाच्या पानावर नक्षीकाम कोणी केले? संविधानाच्या पानावर नंदलाल बोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नक्षीकाम केले. राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण काय असते? राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण 3:2 इतके असते. राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी करण्यात आला? राष्ट्रध्वजाचा स्वीकार 22 जुलै 1947 रोजी करण्यात आला. संविधान सभेचे सल्लागार कोण होते? संविधान सभेचे सल्लागार BN राव होते. कोणत्या कलमानुसार हिंदी ही केंद्राची अधिकृत भाषा आहे? कलम 343 अन्वये हिंदी ही केंद्राची अधिकृत भाषा आहे. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या देशाकडून घेतली आहे? संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही तरतूद ऑस्ट्रेलिया या देशाच्या घटनेतून घेतली आहे. मूलभूत अधिकाराचे निलंबन ही तरतूद कोठून घेतली? मूलभूत अधिकाराचे निलंबन ही तरतूद जर्मनीच्या घटनेतून घेतली. सध्या भारतात किती अधिकृत भाषा आहेत? सध्या भारतात 22 अधिकृत भाषा आहेत. या 22 भाषांची सूची 8व्या अनुसूचीत आहे. कॉन्करंट लिस्ट समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत? समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. केंद्र सूचीमध्ये किती विषय आहेत? केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत. राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत? राज्य सूचीमध्ये 61 विषय आहेत. EVMचा वापर प्रथम कोणत्या राज्यात झाला? EVMचा प्रथम वापर केरळ या राज्यात झाला. संसदेचे वरिष्ठ सभागृह कधी विसर्जित होते? संसदेचे वरिष्ठ सभागृह कधीही विसर्जित होत नाही.
संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा होय. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाला देतात? राज्यसभेचा सभापती आपला राजीनामा राष्ट्रपतींना. अविश्वास ठराव कोठे मांडला जातो? अविश्वास ठराव फक्त लोकसभेतच मांडला जातो. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश H.J. कानिया होते. राष्ट्रपतीचा पगार किती असतो? राष्ट्रपतीचा पगार 5 लाख रुपये प्रति महिना इतका असतो. महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा आहेत? महाराष्ट्रात एकूण 34 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणता भाग जोडला? 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात भाग 9 जोडला. नगरपंचायतीसाठी किमान लोकसंख्या किती लागते? नगरपंचायतीसाठी किमान लोकसंख्या 10,000 ते 25,000 इतकी लागते. महानगरपालिकेचा प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रमुख महापौर असतो. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख मनपा आयुक्त असतात. संविधानाच्या कोणत्या भागात नागरिकत्व दिले आहे? संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकत्व दिले आहे. परकीय नागरिक भारतीय नागरिकत्व कसे मिळवू शकतात? परकीय नागरिक भारतीय नागरिकत्व नोंदणी किंवा स्वीकृती तत्त्वाद्वारे. मार्गदर्शक तत्त्वाचा मुख्य उद्देश काय आहे? मार्गदर्शक तत्त्वाचा मुख्य उद्देश कल्याणकारी राज्याची स्थापना करणे हा आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाला मतदान करता येत नाही? विधान परिषदेचे सदस्य आणि नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. भारतात प्रत्यक्ष लोकशाहीचे उदाहरण कोणते? भारतात प्रत्यक्ष लोकशाहीचे उदाहरण ग्रामसभा होय. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कधी झाली? केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2005 साली झाली. मतदारांचा फोटो असलेले ओळखपत्र कधीपासून सुरू झाले? मतदारांचा फोटो असलेले ओळखपत्र 1993 पासून सुरू झाले. सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? सध्याचे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत. कोरम पूर्ण नसल्यास सभागृह तहकूब करण्याचा अधिकार कोणाला असतो? कोरम पूर्ण नसल्यास सभागृह तहकूब करण्याचा अधिकार पीठासीन अधिकारी यांना असतो. भारताचे संविधान तयार करताना किती देशांच्या संविधानाचा अभ्यास केला? भारताचे संविधान तयार करताना सुमारे 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला गेला. संसदेची शासन प्रणाली कोणत्या देशाकडून घेतली आहे? संसदेची शासन प्रणाली ब्रिटन या देशाकडून घेतली आहे. कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया कोठून घेतली? कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया जपान या देशाकडून घेतली. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली? राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंड या देशाकडून घेतली. उपराष्ट्रपतीचे पद कोणत्या देशाच्या घटनेवरून आधारित आहे? उपराष्ट्रपतीचे पद अमेरिका या देशाच्या घटनेवर आधारित आहे. आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार स्थगित करण्याचे तत्त्व कोठून घेतले? आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार स्थगित करण्याचे तत्त्व जर्मनीच्या घटनेतून घेतले. संसदेची सर्वात मोठी समिती कोणती? संसदेची सर्वात मोठी समिती अंदाज समिती इस्टिमेट कमिटी होय. लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्यामध्ये 15 लोकसभेचे 7 राज्यसभेचे असतात. लोकलेखा समितीचा अध्यक्ष सहसा कोणत्या पक्षाचा असतो? लोकलेखा समितीचा अध्यक्ष सहसा विरोधी पक्षाचा असतो. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली? सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार झाली. अंदाज समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? अंदाज समितीच्या सदस्याचा कार्यकाळ 1 वर्ष इतका असतो. भारतीय नागरिकत्व कायदा कधी संमत झाला? भारतीय नागरिकत्व कायदा 1955 साली संमत झाला. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचे कलम कोणते? भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचे कलम 8 होय. स्वच्छने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द होण्याचे कलम कोणते? कलम 9 होय.
कोणत्या कलमानुसार संसद नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करते? कलम 11 नुसार. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्यात आले? जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे. दोन राज्यांमधील वाद कोणत्या अधिकार क्षेत्रात येतो? दोन राज्यांमधील वाद प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येतो. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींना देतात. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय? बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे अटकेत असलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर करणे. परमादेश या आदेशाचा अर्थ काय? परमादेश या आदेशाचा अर्थ आम्ही आज्ञा देतो सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो? मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 65 वर्षे इतका असतो. मतदाराची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची असते? मतदाराची नोंदणी करायची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता कोण लागू करते? निवडणुकीच्या काळात आचारसंहिता निवडणूक आयोग लागू करते. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. मतदानासाठी अनिवार्य असलेली शाई कोठे बनवली जाते? मतदानासाठी अनिवार्य असलेली शाई म्हैसूर, कर्नाटक येथे बनवली जाते. सरकारी आयोग कशाशी संबंधित आहे? सरकारी आयोग केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे. आंतरराज्य जलविवाद कोणत्या कलमाशी संबंधित आहे? आंतरराज्य जलविवाद कलम 262 शी संबंधित आहे. कोणत्या कलमानुसार केंद्र राज्यांना निर्देश देऊ शकते? कलम 256 आणि 257 नुसार केंद्र राज्यांना निर्देश देऊ शकते. शेषाधिकार कोणाकडे असतात? शेषाधिकार केंद्र सरकारकडे असतात. प्रशासकीय लवाद कोणत्या कलमात आहेत? प्रशासकीय लवाद कलम 323 अ मध्ये आहे. राज्यघटनेच्या कोणत्या भागात भाषेविषयक तरतुदी आहेत? राज्यघटनेच्या भाग 17 मध्ये भाषेविषयक तरतुदी आहेत. सुरुवातीला 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा होत्या? सुरुवातीला 8व्या अनुसूचीमध्ये 14 भाषा होत्या. 21व्या घटनादुरुस्तीने कोणती भाषा जोडली गेली? 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी ही भाषा जोडली गेली. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी भाषा कधी जोडल्या गेल्या? कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषा 71वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये जोडल्या गेल्या. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची भाषा कोणती असते? सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी. जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत भाषा बदलली जात नाही. महान्यायवादी संसदेच्या कामकाज भाग घेऊ शकतात का? महान्यायवादी संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, पण तेथे मतदान करू शकत नाहीत. राज्याचा महाधिवक्ता कोणाच्या मर्जीने पदावर राहतो? राज्याचा महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जीने पदावर राहतो. वित्त आयोगाचे सदस्य कोण नियुक्त करतात? वित्त आयोगाचे सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे खर्च कुठून दिला जातो? केंद्रीय लोकसेवा आयोगाचा खर्च भारताच्या संचित निधीतून दिला जातो. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 अन्वये झाली. ग्रामसभा म्हणजे काय? गावातील सर्व नोंदणीकृत मतदारांची सभा. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा काय? महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे इतकी आहे. 73वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली? 73वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 रोजी लागू झाली. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी DYCO हे असतात. पंचायत समितीच्या सभापतीचा कार्यकाळ किती? पंचायत समितीच्या सभापतीचा कार्यकाळ 2.5 वर्षे इतका असतो. शिक्षण हा मूलभूत अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने झाला? शिक्षण हा मूलभूत अधिकार 86वी घटनादुरुस्ती 2002 ने झाला. 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 101वी घटनादुरुस्ती वस्तू आणि सेवा कर GST शी संबंधित आहे. EWS आरक्षण कोणत्या घटनादुरुस्तीने दिले? EWS आरक्षण 103व्या घटनादुरुस्तीने दिले.
गोलकनाथ खटला कशाशी संबंधित होता? गोलकनाथ खटला मूलभूत अधिकाराशी संबंधित होता. कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष केला होता, जो नंतर पुन्हा 5 वर्ष केला? 42व्या घटनादुरुस्तीने. भारताची मॅग्ना कार्टा कोणत्या भागाला म्हणतात? भारताची मॅग्ना कार्टा भाग 3 मूलभूत अधिकार ला म्हणतात. झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते? झेंडा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेचे सचिव कोण होते? संविधान सभेचे सचिव HVR अय्यंगार हे होते. संविधानाचे कॅलिओग्राफर कोण होते? संविधानाचे कॅलिओग्राफर प्रेम बिहारी नारायण राजादा हे होते. संविधान सभेचे कॅलिओग्राफर हिंदी कोण होते? वसंत कृष्ण वैद्य हे होते. भारतात पहिल्या निवडणुका कधी झाल्या? भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 या वर्षी झाल्या. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे 1953 रोजी फजल अली हे होते. भाषावर प्रांतरचनेनुसार निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? भाषावर प्रांतरचनेनुसार निर्माण झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश होय. मिनी संविधान कोणत्या वर्षी लागू झाले? मिनी संविधान 1976 रोजी लागू झाले. आणीबाणीच्या काळात संसदेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो? आणीबाणीच्या काळात संसदेचा कार्यकाळ एका वेळी 1 वर्षांनी वाढवता येतो. पॉकेट फिक्टो हा वापर करणारे पहिले राष्ट्रपती कोण? पॉकेट फिक्टोचा वापर करणारे पहिले राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग होय. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव कोठे मांडता येतो? उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच मांडता येतो. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. लोकसभेचे पहिले महिला सभापती कोण? लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार होय. राज्यसभेचे पहिले उपसभापती कोण होते? राज्यसभेचे पहिले उपसभापती SV कृष्णमूर्ती राव हे होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. सर्वात कमी काळ पदावर राहिलेले राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन होय. बिनविरोध निवडून आलेले भारताचे एकमेव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे होते. प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कोण करतात? प्रोटेम स्पीकरची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तारांकित प्रश्नांची उत्तरे कशी दिली जातात? तारांकित प्रश्नांची उत्तरे तोंडी दिली जातात. अतारांकित प्रश्नाची उत्तरे कशी दिली जातात? अतारांकित प्रश्नाची उत्तरे लेखी दिली जातात. अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा लागतो? अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा लागतो. संसदेचे वरिष्ठ पण दुय्यम सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ पण दुय्यम सभागृह राज्यसभा होय. संसदेचे कनिष्ठ व प्रभावी सभागृह कोणते? संसदेचे कनिष्ठ व प्रभावी सभागृह लोकसभा होय. धनविधेयक कोणाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही? धनविधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवते? एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे लोकसभेचे सभापती ठरवतात. राज्यसभेला धनविधेयक जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते? राज्यसभेला धनविधेयक जास्तीत जास्त 14 दिवस रोखून धरता येते. संसदेत बजेट कोण सादर करतात? संसदेत बजेट अर्थमंत्री सादर करतात. राज्यघटनेत बजेट या शब्दाऐवजी कोणता शब्द वापरला आहे? राज्यघटनेत बजेट या शब्दाऐवजी वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द वापरला आहे. बजेट या शब्दाशी संबंधित कलम 112 होय. कॅग आपला अहवाल कोणाकडे सादर करतात? कॅग आपला अहवाल राष्ट्रपतीकडे सादर करतात. सार्वजनिक पैशाचा रक्षक कोणाला म्हटले जाते? सार्वजनिक पैशाचा रक्षक कॅगला म्हटले जाते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ राज्यपाल देतात. केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन कोण पाहतात? केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन राष्ट्रपती प्रशासकाद्वारे पाहतात. कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना स्वतःची विधानसभा आहे? दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांना स्वतःची विधानसभा आहे.
राष्ट्रीय विकास परिषदचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. क्षेत्रीय परिषदांचे अध्यक्ष कोण असतात? क्षेत्रीय परिषदांचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात. ईव्हीएमचा पूर्ण अर्थ काय? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएमचा अर्थ होय. व्हीव्हीपॅटचा पूर्ण अर्थ काय? व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माहिती पुरवणे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे? कलम 78 अन्वये राष्ट्रपतींना माहिती पुरवणे हे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या कोणत्या भागात केंद्र राज्य वित्तीय संबंध आहेत? राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये केंद्र राज्य वित्तीय संबंध आहेत. एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल असू शकते ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीची आहे? एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल असू शकते ही तरतूद 7वी घटनादुरुस्ती 1956 ची आहे. राज्यघटनेची किल्ली कशाला म्हणतात? राज्यघटनेची किल्ली सारनामा प्रस्तावनेला म्हणतात. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी होते. संविधानाची मूळ प्रत कोठे जतन केली आहे? संविधानाची मूळ प्रत संसद भवनाच्या वाचनालयात हेलियम भरलेल्या पेटीत आहे. संघसूचीत सध्या किती विषय आहेत? संघसूचीत सध्या 100 विषय आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडून जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य निवडून जातात. पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली आहे? पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस एल.एम. सिंघवी समितीने केली आहे. संविधानातील गणराज्य हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? संविधानातील गणराज्य हा शब्द फ्रान्स या देशाच्या घटनेतून घेतला आहे. राज्य विधानसभेचे जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? राज्य विधानसभेचे जास्तीत जास्त 500 इतके सदस्य असू शकतात. विधानसभेची किमान सदस्य संख्या किती असावी लागते? विधानसभेची किमान सदस्य संख्या 60 असावी लागते. विधान परिषदेची सदस्य संख्या विधानसभेच्या किती पट असते? विधान परिषदेची सदस्य संख्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी. विधान परिषदेवर किती सदस्य राज्यपालाद्वारे नियुक्त केले जातात? विधान परिषदेवर 1/6 सदस्य राज्यपालाद्वारे नियुक्त केले जातात. राज्य मंत्रिमंडळाचा आकार विधानसभेच्या किती टक्के असावा? राज्य मंत्रिमंडळाचा आकार विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त नसावा. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा कधी लागू झाला? कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 साली लागू झाला. हुंडाबंदी कायदा कधी संमत झाला? हुंडाबंदी कायदा 1961 साली संमत झाला. अस्पृश्यता गुन्हे कायदा कधी संमत झाला? अस्पृश्यता कायदा 1955 साली संमत झाला, ज्याचे नाव आता नागरी हक्क संरक्षण कायदा असे आहे. वन संरक्षण कायदा कधीचा आहे? वन संरक्षण कायदा 1980 चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा कधी संमत झाला? पर्यावरण संरक्षण कायदा 1986 रोजी संमत झाला. निवारक स्थानबद्धता कोणत्या कलमाशी संबंधित आहे? निवारक स्थानबद्धता कलम 22 शी संबंधित आहे. कोणत्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे? कलम 21 अ नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. लष्करी कायद्याच्या काळात मूलभूत अधिकारावर निर्बंध कोणत्या कलमानुसार येतात? लष्करी कायद्याच्या काळात मूलभूत अधिकारावर निर्बंध कलम 34 अन्वये येतात. मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी संसद कोणत्या कलमानुसार कायदा करू शकते? मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी संसद कलम 35 नुसार कायदा करू शकते. बालमजुरी प्रतिबंध कोणत्या कलमात आहे? बालमजुरी प्रतिबंध कलम 24 मध्ये आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वार्षिक अहवाल कोणाकडे सादर केला जातो? केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वार्षिक अहवाल राष्ट्रपतीकडे सादर केला जातो. राज्य लोकसेवा आयोगाचा अहवाल कोणाकडे सादर केला जातो? राज्य लोकसेवा आयोगाचा अहवाल राज्यपालाकडे सादर केला जातो. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? वित्त आयोगाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. भाषिक
अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी कोणत्या कलमात आहे? भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी कलम 350 ब मध्ये आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 1993 साली झाली. सिक्कीम हे भारताचे पूर्ण राज्य कोणत्या घटनादुरुस्तीने बनले? सिक्कीम हे भारताचे पूर्ण राज्य 36वी घटनादुरुस्तीने बनले. गोवा राज्याची निर्मिती कधी झाली? गोवा राज्याची निर्मिती 30 मे 1987 रोजी झाली. तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली? तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014 रोजी झाली. कोणत्या कलमानुसार संसदेला नवीन राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार आहे? कलम 3 नुसार संसदेला नवीन राज्याच्या निर्मितीचा अधिकार आहे. दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव यांचे विलिनीकरण कधी झाले? दादर आणि नगर हवेली व दमण दीव यांचे विलिनीकरण 26 जानेवारी 2020 रोजी झाले. कोणत्या कलमानुसार घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? कलम 356 अन्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे? महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 1980, 2014 आणि 2019 रोजी. राष्ट्रीय आणीबाणीला संसदेच्या किती बहुमताची आवश्यकता असते? राष्ट्रीय आणीबाणीला संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी किती असू शकतो? राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी 3 वर्षे इतका असू शकतो. आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. संसदेचा हक्कभंग प्रस्तावाचा अर्थ काय? जेव्हा एखादा मंत्री चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करतो. लोकसभेचे सरचिटणीस कोणाला जबाबदार असतात? लोकसभेचे सरचिटणीस लोकसभेच्या सभापतींना जबाबदार असतात. लेम डॅक्स अधिवेशन म्हणजे काय? नवीन लोकसभेच्या निवडीनंतर जुन्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन. संसदेचे साधारण विधेयक जास्तीत जास्त किती काळ राज्यसभा रोखू शकते? संसदेचे साधारण विधेयक जास्तीत जास्त 6 महिने रोखू शकते. विनियोग विधेयक कशाशी संबंधित आहे? विनियोग विधेयक संचित निधीतून पैसे काढण्याशी संबंधित आहे. 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात किती विषय जोडले? 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात 29 विषय जोडले गेले. 74व्या घटनादुरुस्तीने संविधानात किती विषय जोडले गेले? 74व्या घटनादुरुस्तीने संविधानात 18 विषय जोडले गेले. पेसा कायदा कधी लागू झाला? पेसा कायदा 1996 साली लागू झाला. कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही? नागालँड, मेघालय, मिझोराम या राज्यांमध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? ग्रामपंचायतीमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे, फक्त महाराष्ट्रासंदर्भात. भारतीय संविधानाचे सुरक्षा कवच कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे सुरक्षा कवच सर्वोच्च न्यायालयाला म्हणतात. संविधानाच्या प्रस्तावनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे कुठून घेतली? संविधानाच्या प्रस्तावनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे फ्रेंच क्रांतीकडून घेतलीत. प्रजासत्ताक म्हणजे काय? ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख लोकांकडून निवडला जातो. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे प्राधिलेख रिट काढू शकते? कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय 5 प्रकारचे रिट काढू शकते. उच्च न्यायालयाचा प्राधिलेख काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? उच्च न्यायालयाचा प्राधिलेख काढण्याचा अधिकार कलम 226 मध्ये आहे. विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष विधान परिषद सभापती यांची निवड सदस्यामधून होते. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्या होत्या. पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या होत्या. संसदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या कलमात आहे? संसदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद कलम 108 मध्ये आहे. भारताचा पहिला नागरिक कोण? भारताचा पहिला नागरिक राष्ट्रपती होय. भारताचा दुसरा नागरिक कोण? भारताचा दुसरा नागरिक उपराष्ट्रपती होय. भारताचा तिसरा नागरिक कोण? भारताचा तिसरा नागरिक पंतप्रधान होय.
कोणत्या कलमात ग्रामपंचायतीच्या संघटनाचा उल्लेख आहे? कलम 40मध्ये ग्रामपंचायतीच्या संघटनाचा उल्लेख आहे. पंचायत राज हे नाव कोणाकडून देण्यात आले? पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून देण्यात आले. बलवंतराय मेहता समितीने किती स्तर सुचवले होते? बलवंतराय मेहता समितीने 3 स्तर सुचवले होते. अशोक मेहता समितीने किती स्तर सुचवले होते? अशोक मेहता समितीने 2 स्तर सुचवले होते. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून कोण दूर करू शकतो? राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना राष्ट्रपती दूर करू शकतो. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात महान्यायवादीचा उल्लेख आहे? राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये महान्यायवादीचा उल्लेख आहे. राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाची माहिती संसदेला देणे कोणाचे कर्तव्य आहे? राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाची माहिती संसदेला देणे हे कर्तव्य पंतप्रधानाचे आहे. राज्यघटनेतली 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील 8वी अनुसूची अधिकृत 22 भाषांशी संबंधित आहे. 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 10वी अनुसूची पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य गोवा होय. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे? दिल्ली आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वादाचे निवारण कोण करते? राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील वादाचे निवारण सर्वोच्च न्यायालय करते. संविधानाचा अंतिम संरक्षण कोण आहे? संविधानाचा अंतिम संरक्षक सर्वोच्च न्यायालय आहे. व्हॅट लागू करणारे पहिले राज्य कोणते? व्हॅट लागू करणारे पहिले राज्य हरियाणा होय. माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य तमिळनाडू होय. राज्यघटनेत राज्याचा महाधिवक्ता पदाचे कलम कोणते? राज्यघटनेत राज्याचा महाधिवक्ता या पदाचे कलम 165 होय. राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्यांना नामनिर्देशित करतात? राष्ट्रपती राज्यसभेत 12 सदस्यांना नामनिर्देशित करतात. लोकसभेत अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित करण्याची पद्धत कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द केली? लोकसभेत अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित करण्याची पद्धत 104व्या घटनादुरुस्तीने रद्द केली. संसद या शब्दाचा अर्थ काय? संसद या शब्दाचा अर्थ राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा होय. भारताचे सर्वोच्च लष्करी प्रमुख कोण? भारताचे सर्वोच्च लष्करी प्रमुख राष्ट्रपती होय. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली होते? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली होते. राष्ट्रपतींना पदच्युत करण्याची पद्धत कोठून घेतली? राष्ट्रपतींना पदच्युत करण्याची पद्धत अमेरिका या देशाकडून घेतली. लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभेचे सभापती आपला राजीनामा लोकसभेच्या उपसभापतींना देतात. महाधिवक्ता कोणाच्या मर्जीनुसार पदावर असतात? महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जीनुसार पदावर असतात. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती स्थायी समिती होय. कोणत्या समितीच्या शिफारशीने मूलभूत कर्तव्ये जोडली गेली? सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडली गेली. भारतीय संविधानाचे पवित्र दस्तऐवज असे वर्णन कोणी केले? भारतीय संविधानाचे पवित्र दस्तऐवज असे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्याचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल असतात. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ग्रामसेवक हा कोणाचा नोकर असतो? ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा नोकर असतो. महानगरपालिका आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? महानगरपालिका आयुक्ताची नियुक्ती राज्य शासन करतो. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन काय? ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन घरपट्टी, पाणीपट्टी आणि सरकारी अनुदान होय. कोणत्या कलमानुसार पदव्या घेण्यास बंदी आहे? कलम 18 नुसार पदव्या घेण्यास बंदी आहे. कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी आहे? कलम 24 नुसार बालकामगार ठेवण्यास बंदी आहे. संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? संविधानात एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले? 11वे मूलभूत कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीने जोडले. कोणत्या कलमात पर्यावरणाचे संरक्षण नमूद आहे? कलम 48 अ मध्ये पर्यावरणाचे संरक्षण नमूद आहे.
राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासाठी किती दिवस आधी नोटीस द्यावी लागते? राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासाठी 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता काय असावी? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता 10 वर्ष वकिली किंवा 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह राज्यसभा होय. विश्रामकाळ म्हणजे काय? संसदेच्या 2 सत्रामधील काळ. ग्रामपंचायतीचे वार्ड कोणाकडून घोषित केला जातो? ग्रामपंचायतीचा वार्ड तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून घोषित केला जातो. उपसरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? उपसरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाते. पंचायत समितीचा गटाचा घटक कोण मानतो? पंचायत समितीला गटाचा घटक कोण? राज्य शासन मानते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर एस. राधाकृष्णन होय. संविधानाचे मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या कलमात आहेत? संविधानाचे मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 मध्ये आहेत. संविधान सभेचे कामकाज कोणत्या दिवशी संपले? संविधान सभेचे कामकाज 24 जानेवारी 1950 रोजी संपले. संसदेच्या प्रश्नोत्तराचा तास कधी असतो? संसदेच्या प्रश्नोत्तराचा तास संविधानाच्या प्रत्येक दिवसाच्या पहिला तास हा सकाळी 11 ते 12 हा असतो. निंदावेजनक प्रस्ताव कोणाविरुद्ध मांडता येतो? निंदावेजनक प्रस्ताव संपूर्ण मंत्रिमंडळ किंवा एखाद्या विशिष्ट मंत्र्याविरुद्ध सुद्धा मांडता येतो. कॅबिनेट हा शब्द राज्यघटनेच्या कोणत्या कलमात वापरला आहे? कॅबिनेट हा शब्द राज्यघटनेच्या कलम 352 44व्या घटनादुरुस्तीने जोडलेला आहे. संसदेच्या संयुक्त बैठकीचा खर्च कोण करतो? संसदेच्या संयुक्त बैठकीचा खर्च केंद्र सरकार करते. गिलोटिन म्हणजे काय? चर्चेविना मागण्या मतदानाला टाकणे. गिलोटिन म्हणजे चर्चेविना मागण्या मतदानाला टाकणे होय. न्यायालयीन पुनर्विलोकन हे तत्त्व कोठून घेतले आहे? न्यायालयीन पुनर्विलोकन हे तत्त्व अमेरिका या देशाकडून घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करण्याचा अधिकार संसदेच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींना आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणत्या वयापर्यंत पदावर राहू शकतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. लोक अदालत ही संकल्पना कोणामुळे लोकप्रिय झाली? लोक अदालत ही संकल्पना न्यायमूर्ती P.N. भगवती यामुळे लोकप्रिय झाली. कौटुंबिक न्यायालय कोणत्या कायद्यानुसार स्थापन झाली? कौटुंबिक न्यायालय कायदा 1984 नुसार स्थापन झाली. कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना ही संविधानाचा भाग नाही असे म्हटले होते? बेरुबारी युनियन खटला 1960 नुसार प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही असे म्हटले होते. कोणत्या खटल्यात प्रस्तावना संविधानाचा भाग आहे असे मान्य केले? केशवानंद भारती खटला 1973 मध्ये प्रस्तावना संविधानाचा भाग आहे हे मान्य केले. गोपालन खटला कशाशी संबंधित आहे? गोपालन खटला वैयक्तिक स्वातंत्र्य कलम 21शी संबंधित आहे. एस.आर. बोमई खटला कशाशी संबंधित आहे? एस.आर. बोमई खटला कलम 356 चा गैरवापर टाळण्याशी संबंधित आहे. विशाखा मार्गदर्शक तत्त्वे कशाशी संबंधित आहेत? विशाखा मार्गदर्शक तत्त्वे कामाच्या ठिकाणी महिलांचे अलैंगिक छळापासून संरक्षणाशी संबंधित आहे. कोणत्या कलमानुसार नागालँड राज्याला विशेष तरतूद आहे? कलम 371 मध्ये नागालँड राज्याची विशेष तरतूद आहे. कलम 371 जे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कलम 371 जे कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रासाठी विशेष तरतुदी कोणत्या कलमात आहेत? महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद कलम 371 मध्ये आहे. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र NCT हा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र हा दर्जा 69व्या घटनादुरुस्तीने मिळाला. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 रोजी झाली. कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला? 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. 97वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 97वी घटनादुरुस्ती सहकारी संस्थेशी संबंधित आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग NGAC कोणत्या घटनादुरुस्तीने आणला होता? जो नंतर न्यायालयाने रद्द केला. 99व्या घटनादुरुस्तीने आणला होता.
100वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 100वी घटनादुरुस्ती भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या जमीन हस्तांतरणाशी संबंधित आहे. 102वी घटनादुरुस्ती कोणत्या आयोगाला घटनात्मक दर्जा देते? 102वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देते. नोटाचा वापर प्रथम कोणत्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये झाला? नोटाचा वापर प्रथम 2013च्या निवडणुकांमध्ये झाला. राजकीय पक्षांना चिन्हाचे वाटप कोण करते? राजकीय पक्षांना चिन्हाचे वाटप निवडणूक आयोग करते. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी लोकसभेत किमान किती जागा जिंकणे आवश्यक आहे? राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी लोकसभेत किमान 3 राज्यातून 2% जागा जिंकणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहिता कधीपासून लागू होते? आदर्श आचारसंहिता निवडणुकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून लागू होते. निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कोणासारखी असते? निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते. महानगर नियोजन समितीची कोणत्या कलमानुसार स्थापना होते? महानगर नियोजन समितीची कलम 243 झड ई नुसार स्थापना होते. जिल्हा नियोजन समिती कोणत्या कलमानुसार स्थापन होते? जिल्हा नियोजन समिती कलम 243 झड डी नुसार स्थापन होते. राज्याचा प्रथम विधी अधिकारी कोण असतो? राज्याचा प्रथम विधी अधिकारी महाधिवक्ता असतो. भारताचे सॉलिसिटर जनरल कोण असतात? भारताचे सॉलिसिटर जनरल महान्यायवादी यांना मदत करणारे अधिकारी असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. छावणी मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? छावणी मंडळे संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असतात. नगर परिषदेचा सचिव कोण असतो? नगर परिषदेचा सचिव मुख्याधिकारी असतो. महाराष्ट्रात जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो का? महाराष्ट्रात जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसतो, तर निवडून आलेला प्रतिनिधी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. ग्रामसभा वर्षातून किमान किती वेळा होणे बंधनकारक आहे? ग्रामसभा वर्षातून किमान 4 वेळा होणे बंधनकारक आहे. सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव कोणाकडे मांडला जातो? सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव तहसीलदाराकडे मांडला जातो. लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेचे कनिष्ठ स्तरापर्यंत वाटप. कॉन्करंट लिस्ट समवर्ती सूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? कॉन्करंट लिस्ट म्हणजे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात असे विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट असतात. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणत्या गव्हर्नर जनरलने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हा लॉर्ड डल्हौसीचा सिद्धांत होता. पार्लमेंटरी प्रोव्हिजन्स संसदीय विशेषाधिकार कोणत्या कलमात आहे? संसदीय विशेषाधिकार कलम 105 मध्ये आहे. संस्थानिकांचे तनखे कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द झाले? संस्थानिकांचे तनखे 26वी घटनादुरुस्ती 1971 अन्वये रद्द झाले. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणत्या राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य सर्वाधिक आहे? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश या राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य सर्वाधिक आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणत्या राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य सर्वात कमी आहे? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सिक्कीम या राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य सर्वात कमी आहे. एक व्यक्ती एक पद हे तत्त्व कोणत्या समितीने मांडले? संतानम समितीने. भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण? भारतीय राज्यघटनेचे रक्षक सर्वोच्च न्यायालय होय. भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? भारताचे पहिले अर्थमंत्री R.K. षण्मुखम चेट्टी हे होते. मिसा कायदा कशाशी संबंधित होता? मिसा कायदा अंतर्गत सुरक्षेशी संबंधित होता. टाडा कायदा कशाशी संबंधित होता? टाडा कायदा दहशतवाद विरोधी होता. भारतीय संविधानात समतोल राखण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? भारतीय संविधानात समतोल राखण्यासाठी निवडणूक आयोग आणि न्यायमंडळ कार्यरत असते. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेची संमती आवश्यक असते का? उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेची संमती आवश्यक असते.
राज्य वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतात? राज्य वित्त आयोगाची नियुक्ती राज्यपाल करतात. प्रशासकीय सुधारणा आयोगचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रशासकीय सुधारणा आयोगाचे पहिले अध्यक्ष मोरारजी देसाई होते. संसदेच्या इस्टिमेट कमिटीमध्ये राज्यसभेचे किती सदस्य असतात? संसदेच्या इस्टिमेट कमिटीमध्ये 0 सदस्य असतात. सर्वच्या सर्व लोकसभेचे सदस्य असतात. संविधानातील 9वी अनुसूची कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली? संविधानातील 9वी अनुसूची पहिल्या घटनादुरुस्तीने जोडली. राष्ट्रीय विकास परिषद ही घटनात्मक संस्था आहे का? राष्ट्रीय विकास परिषद ही घटनात्मक संस्था नाही, ती संविधानबाह्य संस्था आहे. भारताचे पहिले मुख्य न्यायमूर्ती कुठून होते? भारताचे पहिले मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयातून होते. संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी कोणाची संमती लागते? संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतीची संमती लागते. राष्ट्रपतीचे निवासस्थान राष्ट्रपती भवन कोणत्या टेकडीवर आहे? राष्ट्रपतीचे निवासस्थान राष्ट्रपती भवन रायसिना हिल्स या टेकडीवर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देतात. संविधानाचे उद्देशपत्रिका कोणी मांडली? संविधानाची उद्देशपत्रिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. भारताचे लोकपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी किमान वय किती? भारताचे लोकपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी किमान वय 45 वर्ष असावे लागते. राष्ट्रीय एकता परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय एकता परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राज्याच्या विधिमंडळाचे वर्षातून किमान किती अधिवेशने व्हावी लागतात? राज्याच्या विधिमंडळाचे वर्षातून किमान 2 अधिवेशने व्हावी लागतात. राज्यपालांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया संविधानात दिली आहे का? राज्यपालांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया संविधानात दिलेली नाही, ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पदावर राहतात. व्हीप म्हणजे काय? पक्षाच्या सदस्यांना दिलेल्या सूचना आणि आदेश. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते? कलम 74 नुसार राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते. महान्यायवाद्याची पात्रता कोणासारखी असावी लागते? महान्यायवाद्याची पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असावी लागते. धनविधेयक राज्यसभेने 14 दिवसात परत न केल्यास काय होते? धनविधेयक राज्यसभेने 14 दिवस परत न केल्यास ते दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे असे मानले जाते. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती असतात. भारतात महिलांना मतदानाचा अधिकार कधीपासून मिळाला? भारतात महिलांना मतदानाचा अधिकार संविधानाच्या अंमलबजावणीपासून मिळाला. राज्य पुनर्रचना कायदा कधी संमत झाला? राज्य पुनर्रचना कायदा 1956 साली संमत झाला. भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला हे होते. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ची स्थापना कधी झाली? NIA ची स्थापना 2008 साली झाली. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे. जिल्हा न्यायाधीश व्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? जिल्हा न्यायाधीश व्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल, MPSC आणि उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने. भारतीय संविधानातील संधीची समानता कोणत्या कलमात आहे? भारतीय संविधानात संधीची समानता कलम 16 मध्ये आहे. सशस्त्र दलाच्या मूलभूत अधिकारावर निर्बंध घालण्याचे अधिकार कोणाला आहेत? सशस्त्र दलाच्या मूलभूत अधिकारावर निर्बंध घालण्याचे अधिकार संसदेला आहेत. डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर मर्जीचा सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर मर्जीचा सिद्धांत संधिसेवक आणि राष्ट्रपती राज्यपालाशी संबंधित आहे. केंद्राचे कायदे राज्यघटनेशी सुसंगत आहेत की नाही हे कोण ठरवते? केंद्राचे कायदे राज्यघटनेशी सुसंगत आहेत किंवा नाहीत हे सर्वोच्च न्यायालय ठरवते. उपपंतप्रधान हे पद संविधानिक आहे का? नाही, हे राजकीय सोयीसाठी निर्माण केलेले पद आहे. महाराष्ट्रात विधान परिषद कधी स्थापन झाली? महाराष्ट्रात विधान परिषद 1937 साली स्थापन झाली. ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. नगरपालिका हा विषय कोणत्या सूचीत येतो? नगरपालिका हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. भारतीय संविधानातील प्रस्तावना हा भाग कोणत्या क्रांतीतून प्रेरित आहे? भारतीय संविधानातील प्रस्तावना हा भाग फ्रेंच आणि रशियन क्रांतीतून प्रेरित आहे. लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? लोकपाल ही संकल्पना स्वीडन
या देशाकडून घेतली. संविधानातील 12वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? संविधानातील 12वी अनुसूची नगरपालिकेशी संबंधित आहे. समाजवादी या शब्दाचा अर्थ काय? समाजवादी या शब्दाचा अर्थ संपत्तीचे समान वाटप आणि सामाजिक न्याय. कलम 368 मध्ये किती प्रकारच्या घटनादुरुस्ती पद्धती आहेत? कलम 368 मध्ये 2 घटनादुरुस्ती पद्धती आहेत. लोकसभा कधी विसर्जित होऊ शकते? लोकसभा पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडून मुदतपूर्वी विसर्जित होऊ शकते. भारतात प्रेस वृत्तपत्र स्वातंत्र्य कोणत्या कलमात अंतर्भूत आहे? भारतात प्रेस स्वातंत्र्य कलम 19(1) मध्ये अंतर्भूत आहे. पंचायत समिती कोणामधील दुवा आहे? पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेमधील दुवा आहे. भारतीय राज्यघटनेने पहिले वाचन कधी झाले? भारतीय राज्यघटनेचे पहिले वाचन 4 नोव्हेंबर 1948 रोजी झाले. संविधानावर अंतिम स्वाक्षरी कधी झाली? संविधानावर अंतिम स्वाक्षरी 24 जानेवारी 1950 रोजी झाली. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी हे होते. भारतीय राज्यघटनेचा आधार कोणत्या कायद्यात मानला जातो? भारतीय राज्यघटनेचा आधार भारत सरकार कायदा 1935 ला मानला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.